नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मी हरीश शिंदे लातूरकर सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला वर्षभराचा जर क्लास करायचा असेल, 8वी स्कॉलरशिप व नुसता क्लास करायचा असेल, तर तुमच्या आई किंवा वडिलांना या नंबरवर कॉल करायला सांगा. जर तुम्हाला वर्षभराचा 8वी स्कॉलरशिप किंवा नुसता क्लास करायचा असेल, तर हा जो नंबर आहे 7972523220 या नंबरवर तुमच्या आई किंवा वडिलांना कॉल करायला सांगा. ओके. आपण वेळ न घालवता आजचा जो घटक आहे, आजच्या त्या घटकाला चालू करूया. आज आपण 8वी स्कॉलरशिप व एनएमएस मधील अत्यंत महत्वाचा घटक, त्याच पद्धतीनं बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड जाणारा घटक, तो म्हणजे वयवारी. वय हा घटक आपण सुरू करतोय. आता विद्यार्थी मित्रांनो, याचे वेगवेगळे प्रकार आहेत, वयवारीचे प्रकार वेगवेगळे आहेत. तर आपण टप्प्याटप्प्यात जातोय. तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओच्या माध्यमातून विशिष्ट प्रकारची उदाहरणं तुम्हाला दिली जाणार आहेत आणि मी लाईव्ह क्लासमध्ये वेगळी उदाहरणं घेणार आहे. ओके. लाईव्ह क्लास रविवारी 2 लाईव्ह क्लास होतील. या 2 लाईव्ह क्लासमध्ये वेगळी उदाहरणं घेतली जातील. रेकॉर्डिंग व्हिडिओच्या माध्यमातून वेगळी उदाहरणं तुम्हाला दिली जातील. त्यामुळे रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आणि गरजेचं आहे. ओके. समजते मी काय म्हणतोय ते? ठीक आहे. आता वयवारी या घटकामध्ये काय असतं, तर वय या घटकामध्ये 2 किंवा 3 व्यक्तींची वयांची तुलना केलेली असते किंवा त्याची पट दिलेली असते. बघा मी सांगतोय काय असते या प्रश्नामध्ये. या प्रश्नामध्ये 2 किंवा 3 व्यक्तींच्या वयाची तुलना करतात किंवा त्यांची पट केलेली असते किंवा त्यांचं वयाचे अंतर दिलेलं असतं. आणि हे दिल्यानंतर त्यातील एका व्यक्तीचं वय, दोघांच्या वयातील फरक असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. परत सांगतोय काय केलं जातं वयवारीमध्ये. तर तुम्हाला 2 किंवा 3 व्यक्तींचं वय दिलं जातं, वयांचं गुणोत्तर दिलं जातं किंवा त्यांच्या वयातील पट दिली जाते. बघा मी परत सांगतोय. 2 किंवा 3 व्यक्तींचं वयांची बेरीज दिली जाते किंवा वयांचं गुणोत्तर दिलं जातं किंवा वयांची पट दिली जाते. आणि त्यानंतर एका व्यक्तीचं वय तर विचारलं जातं किंवा त्या 2 व्यक्तींचं वयातील फरक तरी तुम्हाला या प्रकारच्या उदाहरणामध्ये विचारला जातो. विद्यार्थी मित्रांनो, 8वी स्कॉलरशिपला फिक्स 1 किंवा 2 प्रश्न या वयवारीवर असतात. एनएसला कधी कधी हा प्रश्न पडतो, अन्यथा एनएसला वयवारीवर प्रश्न पडत नाहीये. परंतु स्कॉलरशिपच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर वयवारी हा जो घटक आहे, तो अत्यंत महत्वाचा घटक आहे. ठीक आहे. थोडस क्लिष्ट वाटेल हा घटक, कारण यामध्ये गणिती क्रिया कराव्या लागतात विशिष्ट बीजगणिताच्या सहाय्याने. ओके. विशिष्ट बीजगणिताच्या सहाय्याने आपल्याला याची उदाहरणं सोडवावी लागतात बीजगणिताच्या सहाय्याने एक्स समजून. ठीक आहे. त्यामुळे शिकवताना सगळ्यांचं लक्ष असू द्या आणि बारकाईने लक्ष द्या, तुम्हाला म्हणजे व्यवस्थित समजेल. ठीक आहे. आजचं पहिले घटक, आता पहिले प्रश्न जे आहेत आपण प्रश्न टाईप केलेले नाहीत, त्यामुळे मी प्रश्न बोर्डवर लिहितोय. ओके. सर आवाज येत नाही. आवाज येत नाही. सर आवाज येत नाहीये. आता येतोय आवाज? आता आवाज येतोय का? आता आवाज येतोय का रे? हो सर. हो सर. हो सर. चला, वयवारीचे रेकॉर्डिंग व्हिडिओ मध्ये वेगळ्या पद्धतीचे प्रश्न आपण घेऊया टाईप वाईज, आणि या व्हिडिओमध्ये लाईव्ह सेशन मध्ये वेगळे प्रश्न आपण घेऊया. ठीक आहे. चला, पहिला प्रश्न. प्रश्न लिहून घ्या माझ्यासोबत, मी तोंडी सांगतो, तुम्ही वहीमध्ये प्रश्न लिहून घ्या. चला. ओके. व्हिडिओ लॅग होतोय आज, काय प्रॉब्लेम नाही. नाही सर आवाज येत नाहीये. कोणाला आवाज येत नाही? प्राचीला आवाज येत नाही का? हो सर. कोणाला प्राचीला आवाज येत नाहीये का? आवाज कोणाला येत नाही सांगा हो बरं. सर. हा, प्राची तुझ्याकडे नेटवर्कचा इश्यू असेल मग कदाचित, बाकीच्यांना आवाज येतोय. ओके, बाकीच्यांना आवाज येतोय ना? हो सर. चला. हो आज सर. आज व्हिडिओ पण लॅग होतो थोडा थोडा. इतके दिवस व्हिडिओ लॅग वगैरे होत नव्हता, आज थोडा थोडा व्हिडिओ पण लॅग होतो. ओके. हा, प्राची तुझ्याकडे काही इश्यू असेल नेटवर्कचा. ठीक आहे. हा, तर चालू करूया आजचा पहिला प्रश्न. प्रश्न लिहून घ्या.
दोन भावांच्या घटकाचं नाव तुम्ही पहिल्यांदा वयवारी. वयवारी आपला घटक आहे वयवारी. मी ज्यावेळेस तोंडी सांगतो त्यावेळेस मी प्रश्न लिहितो, त्यावेळेस तुम्ही सुद्धा प्रश्न लिहून घ्या. चला ओके. चला आजचा पहिला प्रश्न स्क्रीनवर घेऊया. दोन भावांच्या दोन भावांच्या दोन भावांच्या 10 वर्षापूर्वीच्या वयांची बेरीज. 10 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज. वयाची बेरीज ही त्यांच्या 10 वर्षानंतरच्या वयाच्या ही त्यांच्या 10 वर्षानंतरच्या वर्षानंतरच्या 10 वर्षानंतरच्या वयाच्या वयाच्या बेरजेच्या 106 पट असेल. बेरजेच्या 106 पट असेल. 106 पट असेल. तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज पुढीलपैकी कोणती असेल? तर त्यांच्या आजच्या वयांची बेरीज किती आपण समजूया. पर्याय पण तुम्ही पहिला पर्याय 14 वर्ष, दुसरा पर्याय 28 वर्ष, तिसरा पर्याय 8 वर्ष, चौथा पर्याय 20 वर्ष. ओके. आता बघा विद्यार्थी मित्रांनो काय करायचं. प्रत्येक जो प्रश्न आहे वयवारीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. एक हे प्रश्न ही अट दिलेली असते, तर या प्रश्नामध्ये अट दिलेली आहे. ओके. विश्वजित पाटील रेझाईन केलं की सांगायचंय का तुला? हा, त्या प्रश्नामध्ये अट दिली. काय अट दिली रे? दोन भावांच्या वयांची 10 वर्षापर्यंतच्या वयाची बेरीज ही 10 वर्षानंतरच्या वयाच्या बेरीजच्या 106 पट असेल. समजा आपण आता समजावं लागतं. हे तुम्हाला बीजगणिताच्या स्टाईलनं बीजगणिताच्या माध्यमातून हे उदाहरण तुम्हाला सोडवावे लागतात. आता बघा स्टेप बाय स्टेप. एखादी गोष्ट समजली नसेल तर रेज हँड करा आणि मला विचारा लगेच. ओके. समजा 10 वर्षापूर्वीचे समजा थोडे डिटेल लिहितो मी बघा. समजा 10 वर्षापूर्वीचे दोन भावांचे वय एक समजलं बरोबर आहे. इथपर्यंत काय अडचण आहे? रिप्लाय द्यायचं ना. हे गणिताचं टॉपिक असल्यासारखं टॉपिक आहे. हो नाही रिप्लाय देत चला. हो सर. त्यानंतर हो सर. वयाची बेरीज एक म्हटलं. 10 वर्षानंतरच्या वयाची बेरीज समजा 10 वर्षानंतर, तर 10 वर्षापूर्वी होतं बरं का. 10 वर्षानंतर वयाची बेरीज बघा. आता टप्पा लक्षात घ्या. हे बघा 10 वर्षापूर्वी वय काय होतं रे? वय होतं एक्स. ओके. आजचं वय म्हणजे 10 वर्षानंतर किती असलं पाहिजे रे? 1+10. हे समजतंय ना मी काय लिहितोय ते? ओके. 10 वर्षानंतरचं वय 10 वर्षानंतरचं वय नंतर 1+20. 10 वर्षापूर्वी एक्स होतं, आजचं 1+10 आहे. कारण 10 वर्षापूर्वी एक्स पकडले आपण. तर मी काय म्हणतोय ते. ओके. आणि 10 वर्षानंतर काय होईल ते वय 1+20 म्हणजे 10 वर्ष वाढत जातील त्यामध्ये. अरे बरोबर का? रिप्लाय देत चला पटपट. शांत बसत जाऊ नका. हो सर. 10 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज काय असणार आहे? 1+20. इथपर्यंत काय अडचण आहे? नाही सर. आपण कंडिशन घेतली बघा. तर 10 वर्षानंतरच्या वयांच्या बेरीजच्या 106 पट आहे. काय सांगितले तर इथे कंडिशन सांगितले, त्या कंडिशननुसार आपण सोडूया. आता बघा. तर 10 वर्षापूर्वी वयांची बेरीज म्हणजे काय होती रे? एक्स होती. 10 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज काय होती? एक्स होती. ही काय रे? ही आहे 10 वर्षानंतर वयांच्या बेरीजच्या 10 वर्षानंतर वयाची बेरीज किती आहे? 1+20. या बेरीजच्या किती पट आहे? 106 पट आहे. अशी कंडिशन मांडली. ही कंडिशन मी गणिती स्वरूपात लिहिली
हे गणिती स्वरूपात कसं लिहिलं हे समजलंय का? हो सर. हो सर. एखाद्याला कळालं नसेल तर रेज हँड हो करा. सर. एखाद्याला परत सांगा कळालं सर. तर रेज हँड करा, आणि तर लोअर हँड करा. अंकिता आणि विश्वजितचे रेज हँड आहेत, विश्वजित पाटील. लोअर हँड करून ठेव. सर हा, विचारा काही डाऊट असेल तर. हा हा, परत सांगा सर. समजलंय का? ओके. हा, आता बघा, हे सगळीकडे मी सोडवतोय. आता 1/6 हे छेदस्थानी आहे, इक्वलच्या राईट हँड साईडला आहे, इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला आलं. ते काय झालं, 6 ला गुणाकार झालं. 6 गुणिले x बरोबर x अधिक 20. स्टेप कळाली? हे जे छेदातलं 6 आहे इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला, म्हणजे डाव्या बाजूला आलं. भागाकारात होतं ते गुणाकारात गेलं. हे समजलं असेल सगळ्यांना? ओके. माझा हलवा माना जरी हलतो कळतं, पण रिप्लाय द्यायचा हो नाही तर रिप्लाय द्यायचा. ठीक आहे. आता बघा, 6 गुणिले x म्हणजे 6x. हा, हे x जे आहे ते इक्वलच्या कोणत्या साईडला आहे, राईट हँड साईडला आहे. ते लेफ्ट हँड साईडला आलं. काय झालं रे, चिन्ह बदललं, वजा x झालं. ओके. हे x जे आहे इक्वलच्या कोणत्या साईडला आहे, राईट हँड साईडला आहे. हा, ते लेफ्ट हँड साईडला, लेफ्ट हँड साईडला आलं. काय झालं, चिन्ह बदललं, बरोबर. बरोबर 20. ही स्टेप समजली सगळ्यांना? हो हो सर. सर. हे आज 4 तासाला 2 गणित होऊ द्या, पण सगळ्यांना समजलं पाहिजे. ओके. आता बघा, 6x वजा x. वजा x म्हणजे काय, काहीच म्हणजे काय असतं, याचा सहगुणक काय असतो रे, 1 असतो. त्या x ला काहीच नसतं म्हणजे काय असतं, सहगुणक 1 असतो. 6 मधून 1 x गेले, किती x राहिले, 5x राहिले, बरोबर 20. समज असेल सगळ्यांना? माना हलवा कळलं असेल तर व्हिडिओ पाहतो मी तुमचे. ओके. हा, आता हो बघा, सर. एक्स एक्स आणि 5 हे गुणाकार स्वरूपात आहेत, हे गुणाकार स्वरूपात आहेत. हे 5 अंक जे आहेत ते इक्वलच्या राईट हँड साईडला गेले. 5 हा अंक एक्सच्या गुणाकारात आहे, इक्वलच्या राईट हँड साईडला, तर 20 ला काय जाईल, तो भागाकारच जाईल. 20 भागिले 5 जाईल. 20 भागिले 5, 5 चार. 20, एक झालं 4. इथपर्यंत तुला काही अडचण असेल तर विचारा, अडचण असेल तरी बोला. नाही सर. अडचण आहे? नाही सर. ओके. नाही सर. नाही सर. डबल सांगायचंय. तनुष्का. शेवटची स्टेप का, पटकन बोलत चला. हे बघा, तुम्ही डाऊट विचारण्यासाठी फी देताय, झूम चे फी देताय. विचारच पटपट विचारायचं, असं एकदम बोलून नाही. मला कोण विचारतंय हे दिसलं पाहिजे, तुम्ही ऐकू पण आलं पाहिजे तुम्ही काय विचारताय ते. कोणती स्टेप परत सांगायची सांगा, तनुष्का रानगड. सर 3rd नंबर स्टेप पासून सांगा. 3rd नंबर स्टेप पासून सांगतो बघा. पहिल्यापासून सांगतो मी, पहिल्यापासून सांगतो, रिपीट करतो. बघा काय म्हणलं रे, 2 भावांच्या 10 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज किती आहे ती, एक्झॅक्ट. ओके. ही काय रे, ही 10 वर्षानंतरच्या वयाच्या बेरीजच्या 1/6 पट आहे. 10 वर्षांच्या वयाची बेरीज किती आहे, x अधिक b. ह्याच्या किती आहे, पट आहे. पट म्हणजे काय असतो, गुणाकार असतो. ओके. 1/6 म्हणजे x अधिक 20 झालं. इथपर्यंत कळाले सगळ्यांना? ओके. आता बघा, पर्टिक्युलर ज्याला समजलं नाही ना त्याने हो हो तर समजलं म्हणून रिप्लाय द्यायचा. ओके. आता एक्स आहे ते 6 काय रे, छेदात आहे. ते छेदातलं 6 इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला गेलं, डाव्या बाजूला गेलं, म्हणून हे गुणाकारात गेलं, 6x झालं. ओके. हे x अधिक 20 जशाच तसं. आता कळालंय का? ज्याला समजलं तुम्ही रिप्लाय द्या. हो हो सर. सर. हा. आता बघा, हे 6 हो एक्स, सर. हा जो एक्स जो आहे तो इक्वलच्या राईट हँड साईडला आहे, तो इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला आला. मग हा पॉझिटिव्ह होता, हा धन एक्स होता, तो इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला आला, तो ऋण एक्स झाला, म्हणजे वजा 1 एक्स झालं. कळालंय प्राची? सर. हो सर. हा, मग 6 वजा हो 1 सर. म्हणजे 5x. हे प्लस 20 इथंच आहे, प्लस 20 इथंच आहे, प्लस 20 इथंच आहे. मग 5x, 5 आणि x हे गुणाकारच असतो, यांच्यामध्ये काही चिन्ह नाही. याचा अर्थ काय असतो, यांच्यामध्ये गुणाकार असतो. म्हणजे 5 जे आहे ते तिथं छेदामध्ये गेलं. ओके. 20च्या छेदामध्ये गेलं, 5 ने 20 ला भागलं, x बरोबर 4 आलं. इथपर्यंत कळाले का? हो. हो सर. हो सर. हा. हो हो सर. सर. आता बघा इथे वरचं बघायचं. एक्स म्हणजे काय रे, एक्स मध्ये 4 म्हणजे 10 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 4 आहे, बरोबर आहे. हे माहिती लिहिले मी. हो सर. आजचं वय काय रे, x अधिक 10 आहे. मग 4 मध्ये अधिक 10 केलं, आजचं वय किती झालं रे, 14 वर्ष. 14 वर्ष. उत्तर पर्याय क्रमांक, एक. एक. समजलं का? एक. डाऊट असेल तर अजूनही विचारा, भले 2 हो गणित होऊ सर. द्या, पण समजले पाहिजे सगळ्यांना. समजलंय का तनुष्का? हो सर.
हो सर. हो सर. हा, त्या गणिती क्रिया आहेत ना, जसं आपला गणित विषय चालू होईल ना, तसं तसं तुम्हाला डेव्हलप होत जाईल. पहिल्यांदा समजायला जड जातात, पण ज्यावेळेस ज्यावेळेस सवय होते तुम्हाला, त्यावेळेस तुम्हाला फास्ट समजतात नंतर नंतर. शेवटी शेवटी तर आपण खूप फास्ट करतो, म्हणजे एवढं डिटेल लिहितच नाही, डायरेक्ट उत्तरच काढतो शेवटी शेवटी. पण कधी सराव झाला पाहिजे आपल्याला, वर्षाच्या शेवटी होत होते. ठीक आहे, कळालं? लिहून घेतलं, लिहून घ्या. हो सर. लिहून घ्या, लिहून घ्या. हो सर. लिहून घ्या, मला लिहून घ्यायचं राहिलं असेल तर पटकन लिहून घ्या. रेकॉर्डिंग व्हिडिओ देणार आहे वैवारी मधले, ते सुद्धा टाईप वाईज प्रश्न आहेत. रेकॉर्डिंग व्हिडिओ म्हणजे जे व्हिडिओ देणार आहे वैवारीचे, ते टाईप वाईज आहेत, म्हणजे प्रश्न प्रकारानुसार प्रश्न आहेत त्यामध्ये. आणि ते प्रश्न वेगळे आहेत आणि हे प्रश्न वेगळे आहेत. मी मुद्दाम मुद्दाम होऊन वेगळे प्रश्न घेतोय. ठीक आहे, म्हणजे रेकॉर्डिंग व्हिडिओ मध्ये वेगळे प्रश्न गेले पाहिजेत, हे प्रश्न वेगळे गेले पाहिजेत. आणि वर्षभराचा जो क्लास होईल आपला, वर्षभराचा नंतर जून नंतरचा किंवा मे 5 मे नंतर जो चालू होणार आहे, त्यामध्ये सुद्धा वैवारीचे आपण वेगळे प्रश्न घेणार आहोत. म्हणजे किती प्रॅक्टिस होईल तुम्ही याचा विचार करा. तुम्ही आता तुमची किती प्रॅक्टिस होईल याचा तुम्ही विचार करा. आणि झूमला तुम्ही येता, लाईव्हला तुम्ही जॉईन करता, तुमचे डाऊट आणि अडचणी सॉल्व्ह व्हाव्यात यासाठी तुम्ही झूम लाईव्ह जॉईन करता. असाही आपला प्रत्येक व्हिडिओ युट्यूबला जातोच की. ओके, तर युट्यूबला ही सुविधा नाहीये डाऊट विचारायची, सर मला ही स्टेप समजली नाही परत सांगा, आहे का सुविधा? ठीक आहे, तर त्याचा फायदा घ्या, विचारत चला, अजिबात लाजायचं नाही. सगळ्या मुलांमध्ये मी कसं विचारू, मुलं मला हसतील का, असं काही मनात धरायचं नाही. बिनधास्तपणे विचारायचं. एक त्याला जरी डाऊट असेल तर मी परत परत सांगणार आहे. कळालं? झाला प्रश्न? झालं का? थांबा. हो सर, लिहून झालं. बरोबर आले. हो सर. आणि हे जे प्रश्न आहेत वैवारीचे, हे अट दिलेल्या अटीनुसार हे प्रश्न आहेत. गुणोत्तराचे पण प्रश्न असतात, गुणोत्तराचे प्रश्न सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. वीस मिनिटात एक गणित झाले बघा, अजून एक गणित होईल, लवकर लवकर घ्या. झालं सर. झालं? हो झालं. हो सर. हो सर. ठीक हो आहे, सर. हो सर. पुढचं गणित घेऊया आपण डायरेक्टली या पुस्तकातून. चला, गणित तुम्ही घ्या. घ्या. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 30 पट आहे. वडिलांचे वय, वडिलांचे वय, वडिलांचे वय, वय मुलाच्या वयाच्या वयाच्या 30 पट आहे. 30 पट आहे. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 30 पट आहे. 18 वर्षानंतर वडिलांचे वय, 18 वर्षानंतर, 18 वर्षानंतर, 18 वर्षानंतर वडिलांचे वय, वडिलांचे वय, वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होते. मुलाच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होते. वयाच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होते. तिप्पट होते. तिप्पट होते. तर वडिलांचे आजचे वय किती असेल? तर वडिलांचे आजचे वय किती असेल? आजचे वय वय किती असेल? थोडेसे हे प्रश्न तुम्हाला अवघड वाटू शकतात. 8वी स्कॉलरशिप परीक्षा देणाऱ्या सर्वच मुलांना हा गणित अवघड वाटतो बुद्धिमत्तेमधला. पण हा गणित सोपा आहे समजून घेतला तर. की आणि या गणिताची प्रॅक्टिस पण आवश्यक आहे बरं का. प्रॅक्टिस पण करावी लागते तेव्हा हा गणित जमतो. पहिला पर्याय 25 वर्ष, दुसरा पर्याय 20 वर्ष, तिसरा 40 वर्ष, चौथा पर्याय 45 वर्ष. याची जर पुरेशी प्रॅक्टिस केली तर हा गणित तुम्हाला जमतो. 8वी स्कॉलरशिपला फिक्स एक प्रश्न त्या गणितावर विचारला जातो. हा बाबा टायपिंग मध्ये बघूया आपण. हो, नाही आले.
नाही असंच असू द्या. हा, चला या. लिहिलं? आता लक्ष इकडे द्या. मी सांगतो, माझ्या सांगताना सोबत लिहून घ्यायचं. ओके. काय म्हणते रे? वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 30 पट आहे. कुणाच्या? चारशे तुकडा आहे. चारशे तुकडा लागलाय, सांगा मला. मुलाच्या. मुलाला लागले. रिप्लाय द्यायचं हा. मुला. मुलाचे वय एक्स पकडूया. मुलाचे वय एक्स पकडूया. काही अडचण नसेल. ओके. मग काय वडिलांचे वय मुलाच्या 30 पट आहे. वडिलांचे वय काय झालं मग? वडिलांचे वय मुलाच्या वय किती रे? 30x, 30 पट. ओके. आता बघा, 18 वर्षानंतर 18 वर्षानंतर मुलाचं वय किती होईल सांगा रे? सांगा. 18 वर्षानंतर मुलाचं वय किती होईल? एक्स एक्स प्लस अधिक 18. 18. एक्स प्लस 18. 18 वर्षानंतर शॉर्टकट तुम्ही वडिलांचे वय किती होईल रे? 30. 30x अधिक 18. इथपर्यंत काही अडचण नाही कुणाला? नाही सर. ओके. नाही आता सर. बघा काय सांगितलं, कंडिशन दिले. काय कंडिशन दिले? 18 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होते. बरं. 18 वर्षानंतर वडिलांचे वय किती? 18 वर्षानंतर 30x अधिक 18 आहे. 30x अधिक 18. 30x अधिक 18 हे वय काय होते 18 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होते. 18 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होतं. मुलाचं वय किती? 18 वर्षानंतर x अधिक 18 हे काय होतं? तिप्पट होतं. x अधिक 18. हे समीकरण कसं मांडलं हे समजलंय का सांगा मला. हो सर. हो सर, हो समजलं. सर. सर्वांना समजलंय? हो सर. तर समीकरण हो सोडवायचं. सर. हो सर. हे बघा, 30x ला 30x अधिक 18. 3 गुणिले x 3x. 3 गुणिले 18 18 त्रिक 54. बघा 54 कशाला मी परत सांगतो. 3 गुणिले 18 18 त्रिक 54. ओके. आता बघा जे एक्स आहेत, एक्स म्हणजे जे चल आहेत ते एका बाजूला घेऊया आणि ज्या संख्या आहेत त्या एका बाजूला घेऊया. हे कळतंय तुम्हाला? ओके. आता बघा 30x - 3x बरोबर. हे 3x इक्वलच्या राईट हँड साईडला होतं, अधिक 3x होतं. इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला आलं, -3x झालं. कळतंय? हो सर. हो सर. हे हो 54 इथले 54 जशास तसे 54. ते 18 + 18 हे इक्वलच्या राईट हँड साईडला गेले. +18 काय झाले रे? -18 झाली. ओके. चला 30 मधून 3x गेले. किती राहिले रे? 27x. 27x. 27. 54 म्हणून 18 गेले. किती राहिले रे? 36. तुला का रे? 36. तो गडबड हो गया है. सर. हा बोला. सर तिथं 30 आहे, मग तिथं 3 का घेतला? इथं का? हो. हा, इथं 3 काय इथं टिप्पट म्हणले ना, वयाचे टिप्पट होतं असं म्हटले. टिप्पट काहीतरी चुकले वाटत. एक मिनिट मी चेक करतो. उत्तर तरी आपली गफलत झालेली आहे. नाही बरोबर आहे चेक बरोबर आहे. उत्तर येतं बरोबर आहे. हे तर 3 काय येतं प्राचीन. परत सांगतो इकडे बघ. हे बघ वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होते. हे तिप्पट जे आहे तिप्पट मी तिथं 3 घेतलंय. कळलं का? करेक्ट आहे. उत्तर येते आपलं. कळतंय का प्राची? हो सर. हा. 30x - 3x. 30x - 3x 27x. 54 - 18 किती झाले सांगा मला? 36 आले. बरोबर आहे. हा. एक्स बरोबर 36. एक्स बरोबर 36/27. एक्स बरोबर काय 36/27. आता 36/27 ला एक संक्षिप्त रूप देतो, शॉर्ट फॉर्म करतो जरा.
मला सांगा 36 आणि चार 27 कोणत्या संख्येला भागतात तुम्ही दोन्ही संख्येला मोठ्या मोठी संख्या? नऊ. 9. नऊ. 9 चौक 36, 9 त्रिक 27, एक्स बरोबर 403. ओके. मला विचारलं काय आहे तुम्हाला आजचं वय विचारले कुणाचं वडिलांचं आजचं वय. वडिलांचं आजचं वय किती आहे रे? तीस. 30. नाही आहे. 30 एक्स आहे. मग वडिलांचे आजचे वय वडिलांचे आजचे वय 30 गुणिले एक्स. एक्सची किंमत काय आली रे आपली 30. एक्सची किंमत आहे 4/3. 3 न 30 ला भागायला 3 आहे 30. 10 चौक 40. 40 वर्षे. पर्याय क्रमांक 3. काय रे सर. उदाहरण का अवघड वाटतंय खूप? हो सर. सर. हा विचारा. हा, विचार करतो. अ, सर तिथं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट नाही केलं तर उत्तर येईल का? सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट नाही केलं तर काय होणार माहितीये का इथे 8 येणार तुला. मग तू काय करणार 30 गुणिले एक्स लिहिणार. मग 30 गुणिले 36 ते 27 मग इथं तुला भाकर अवघड जाईल ना. 36 मग कसं आहे तू कसं लिहिणार मग असं लिहिणार इकडे बघ. 30 गुणिले 36 ते 27 इथे तुला भाग द्यायचा आहे ना. पण तिथं तुला सुचायला थोडं वेळ लागणार मग तेच करावं 9 चौक 36 9 त्रिक 27 3 हेच करावं लागतं इथं. शक्यतो सिम्पलेक्स फॉर्म घ्यायचे म्हणजे आपलं उत्तर जलद येतं. आपल्याला टाइम लिमिट आहे टाइमची मर्यादा आहे आणि वेळेत आपलं उत्तर काढायचं असतं आणि अचूक उत्तर काढायचं असतं. कळतंय प्रश्न समजला हा प्रश्न आयुष जाधव हो सर. शंभूराज. हो सर. हो सर. ओके लिहून घेत ना. हो सर. हो सर. नाही सर थांबा थोडं. हा लक्ष देत माझ्यासोबत थोडी लिहायची प्रॅक्टिस करा कारण लिहून घ्यायचं म्हणजे आपण उदाहरणं घेऊन मिळतील बघा. आता रेकॉर्डिंग व्हिडिओमध्ये जे उदाहरण देणार आहे तुम्हाला ते याच पद्धतीचे उदाहरण आहेत रेकॉर्डिंग व्हिडिओमध्ये पण बरं का. ते सुद्धा व्यवस्थित पहा आणि वही व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. रेकॉर्डिंग व्हिडिओमध्ये मी मुद्दामून वेगळे उदाहरण देतो वेगळे. आजचा जो रेकॉर्डिंग व्हिडिओ येणार आहे ते मनोऱ्याचा मी कॅन्सल करतो. मनोरा सोप्पा आहे. मनोऱ्याचा काही रेकॉर्डिंग व्हिडिओ तुम्हाला देत नाही मी डायरेक्ट वैवारीचा रेकॉर्डिंग व्हिडिओ देतो. आणि हा सांगायचं राहिलं उद्या मी लग्नाला चाललोय 2 दिवस आपला पुन्हा झूम क्लास होणार नाही उद्या आणि परवा. ठीक आहे. 2 दिवस मला रविवारीची मी रेकॉर्डिंग व्हिडिओ देत जाईल. हं? समजतंय. हो सर. अखेरा हो सर. हो सर समजते. ओके हो झालं सर सिंधू समजते. लिहिलं का समजतंय समजतंय. पुढचा प्रश्न घेऊ का. हो सर घ्या. हो सर. हो सर. चल चल चल. अमरचे 8 वर्षानंतरचे वय. अमरचे 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 8 वर्षानंतरचे वय. अमरचे 8 वर्षानंतरचे वय हे त्याच्या हे त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल. वयाच्या मम्मी. दुप्पट होईल. दुप्पट होईल. दुप्पट होईल. होईल. तर अमरचे आजचे वेगळी तर अमरचे आजचे वय. पहिला पर्याय 16 वर्ष. दुसरा 18. तिसरा 12. चौथा 24. प्रश्न येऊन घेत हो सर. हो सर. हा लक्ष द्या. आता बघा 3 पद्धतीने सोडवायची इकडे बघा. हा अमर आहे. अमरचं आजचं वय तुम्हाला माहिती आहे का अमरचं
माहित आहे का? नाही. एक्स समजलं मी. ओके. अमरचं आजचं वय एक्स. 8 वर्षापूर्वी अमरचं वय काय असेल सांगा मग सगळेजण. 8 वर्षापूर्वी. एक्स वजा व्हेरी गुड. एक्स वजा एक्स वजा 8 वर्षानंतर. 8 वर्षानंतर एक्स प्लस अमरचं एक्स वय काय असणार अधिक आहे? 8 एक्स अधिक 8 असणार आहे. एक्स प्लस 8 ही कन्सेप्ट क्लिअर आहे का? ओके. हो सर. आता कंडिशन काय दिली, गणितात अट काय दिली ते हो बघूया. सर. अमरचे 8 वर्षानंतरचे वय. अमरचे 8 वर्षानंतरचे वय म्हणजे किती रे? एक्स अधिक 8. हा, एक्स अधिक 8. एक्स अधिक 8. अमरचे 8 वर्षानंतरचे वय म्हणजे काय रे? एक्स अधिक 8. हे त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल. तर दुप्पट हा शब्द आलाय प्राचीन. मागच्या वेळेस तिप्पट आले दुप्पट शब्द आलाय. दुप्पट होईल. कशाच्या दुप्पट होईल? दुप्पट म्हणल्यावर 2. पट म्हणल्यावर गुणिले. कशाच्या होईल? 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या. 8 वर्षापूर्वीचं वय काय आहे? एक्स वजा 8. एक्स वजा 8. ही मांडणी काय आली सगळ्यांना? हो हो सर. सर आता हो बघा. सर. एक्स अधिक 8 ह्या 2 न एक्स वजा 8 ह्या पूर्ण कंसाला गुणतोय मी. 2 गुणिले एक्स 2x. 2 गुणिले वजा 8 वजा 16. करेक्ट आहे. ओके. आता बघा. आता एक्स एक्स एका बाजूला घ्यायचं आणि संख्या संख्या एका बाजूला घ्यायच्या. ओके. 2x ही मोठी आहे. इक्वलच्या राईट हँड साईडला आहे. म्हणून ह्या एक्सला मी काय करतोय? इक्वलच्या राईट हँड साईडला नेतोय. ज्यावेळेस आपण इक्वलच्या लेफ्ट हँड राईट हँड साईडला होतो त्यावेळेस त्याची काय बदलतात? चिन्हे बदलतात. काय बदलतात? चिन्हे. कळतंय का? हो सर. हो सर. आता बघा. हो सर हे 8 ला 8 हे वजा 16 आहे इक्वलच्या राईट हँड साईडला. हे इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला आलं. अधिक 16 झालं. ओके. आता बघायचे 2x ला 2x. हा. हे एक्स जे आहे ते इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला होतं. इक्वलच्या राईट हँड साईडला गेलं वजा एक्स झालं. बरोबर आहे. 16 प्लस 8 हो सर. 24. 2x वजा एक्स. वजा एक्स म्हणजे काय असतं रे? 1x. बरोबर आहे. 2 मधून 1x गेले किती राहिले? एक्स राहिले. एक्स बरोबर आले 24. एक्स म्हणजे काय सांगा आजचं आपलं? एक्स म्हणलं आजचं वय कुणाचं? अमरचं. पर्याय क्रमांक 4. सर तिथे 8 अधिक 16 कसं आलं? हा सांगतो. हा. हे एक्स अधिक 8 हे वजा 16 आहे. वजा 16 इक्वलच्या काय झालं? राईट हँड साईडला होतं. हे इक्वलच्या राईट हँड साईडला वजा 16 आहे. इक्वलचं ते लेफ्ट हँड साईड आलं. ते वजा 16चं ते अधिक 16. ओके. आता हे 2x ला 2x. हे एक्स जे आहे इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला होतं ते राईट हँड साईडला गेलं. ते काय आलं? वजा 1x. कळलं? समता. हो सर ओके. समजलं सगळ्यांना हे उदाहरण? हो सर. लिहून घ्या मग हो पटकन. सर लिहून घ्या. हो सर. हो सर. हो सर. देऊया. एक होमवर्क देऊया तुम्हाला छोटा सोपा असा. हा सगळं मारते. झालं का? वेळ कमी बाकी आहे बरं का? झालं सर हो सर. चला पुढचा प्रश्न देऊया तुम्हाला. झालं. ठीक आहे ठीक आहे. पुढचा प्रश्न देतो. चला घ्या. प्रश्न लिहून घ्या. ह्याचं सोल्युशन मी पुढच्या प्रश्न देईन. हा. प्रश्न लिहून घ्या. एका व्यक्तीचे वय
एका व्यक्तीचे वय त्याच्या मुलाच्या वयापेक्षा त्याच्या मुलाच्या आता नको काय पुस्तक तिथंच ठेव ग. माईक मीट ठेवा. कोणाचं माईक ऑन आहे बघा. समता माईक ऑन आहे तुझा. मुलाच्या वयापेक्षा 24 जास्त आहे. 24 जास्त आहे. जास्त आहे. 2 वर्षानंतर त्याचे वय मुलाच्या वयाच्या त्याचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होते. तर त्याच्या मुलाच्या आजच्या वेळी त्याच्या मुलाचे आजचे वय वय तर शेवटचं 1 मिनिट बाकी आहे. लिहून घ्या. काय करायचं, ही जी लिंक आहे ऍप मधली त्या ऍपच्या लिंकवर वॉच पेपर क्लिक करायचं आणि जे एमसीची बॉईज आहेत त्याच लिंकवर परत जॉईन व्हायचं. आज परत जॉईन व्हायचंय. 26 विद्यार्थी जॉईन झाले पाहिजे. पुन्हा ऍप मध्ये जी वॉचची लिंक आहे त्यावर क्लिक करायचं आणि वेबसाईट आपली जी ग्रुपला जी लिंक आहे त्यावर क्लिक करून परत रिजॉईन व्हायचंय. कळालं का मी काय सांगितलं ते? रिजॉईन व्हायचं या प्रश्नासाठी. हो सर. हो सर. ठीक आहे. प्रश्न लिहून घ्या तोपर्यंत. मीटिंग सर तो वेळ संपली की परत रिजॉईन व्हायचं त्यावर क्लिक करून. प्रश्न सर तो लिहून घ्या. क्लास किती वेळ चालू? प्रत्येकाचा ऑप्शन द्या ना. ऑप्शन 2